नमस्कार। आज दिनांक 5 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील या शेनगावमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची एक हिंगोली लोकसभा अनुषंगाने आढावा बैठक ठेवण्यात आली होती। यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये कोण्या उमेदवाराला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा हा देण्यात येईल, तसेच जर महायुतीने जर ठरवलं तर आम्ही बच्चू भाऊंनी जाहीर केलेलं आहे, जर महायुतीमध्ये असेल तर महायुतीमध्ये आपण पाठिंबा देऊ, परंतु महायुती जर इच्छा नसेल की प्रहारला सोबत घ्यायची तर प्रहार हे सक्षम आहे। तर कोण्या उमेदवारास प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा देऊ आणि प्रहारचं जाळं कोणाच्या उमेदवाराच्या मागे उभं करायचं हे वंदनीय बच्चूभाऊ कडू हे 4-5 दिवसात आदेशित केल्यानंतर आम्ही ते ठरवण्याचं काम प्रहारच्या माध्यमातून करणार आहोत। तसेच प्रहार जनशक्ती पक्षाची शेनगाव तालुका कार्यकारिणी आज रोजी जाहीर करण्यात आली आहे। शेनगाव तालुका अध्यक्षपदी आमचे बालाजी गायकवाड, तसेच शेनगाव शहराध्यक्षपदी रोकडे आणि उपतालुकाध्यक्षपदी रोकडे, तसेच सर्कल प्रमुख पदाच्याही काही नियुक्त्या करण्यात आल्या असून प्रहार जनशक्ती पक्ष हा येणाऱ्या काळात शेनगाव तालुक्यात मोठ्या ताकदीने तळागाळात सर्वसामान्य, वंचित, शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी या लोकांसाठी ताकदीने लढण्याचं काम करेल आणि प्रहारचं जाळं हे लवकरच पूर्ण शेनगाव तालुक्यासह हिंगोली विधानसभेत मोठ्या प्रमाणावर पसरवण्याचं काम या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे। एवढं सांगतो आणि थांबतो। जय प्रहार।